आमच्या शनिवारच्या बाजारामध्ये ह्या भाऊनी लावलंय लहान पोरांचं कपड्याचं दुकान। एवढ्या उन्हाचा लय तडाखा झाला म्हणून ह्या भाऊनी लावलंय पिवळ्या कागदाचं झाकण। इतने ऊन का तडका ना अंग अंग बडका। राम राम मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या धमाकेदार ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तुम्हाला असं वाटलं असेल हा भाऊ का एका ठिकाणी थांबत नाही, भाजीपाल्याचा बाजार सोडलाय आणि हा डायरेक्ट मंदिरात कस काय आला। तर भावानं आज काय झालं माहिती का, मी आपल्या लुनाला किक मारून निघालो रस्त्याने। आता सकाळचे वाजले 9:30। एवढ्या सकाळी सकाळी उन्हाचा झाला तडका, एवढ्या गर्मीने अंगवल्ल होऊन शरीराचा झाला बडका। मी आपलं तुमच्याशी बोलता बोलता पोहोचलो ना मंदिराजवळ। आता तुम्हाला असं वाटलं असेल मंदिराजवळ जत्रा भरली का काय, तर बरं का भावानं अशी काय भानगड नाहीये। आज पहाटे पहाटे सकाळी सकाळी लागली शनी अमावस्या, म्हणून तर इथे हे पोरं काढीत्या नारळाच्या दशा। माझ्या हातामध्ये तुम्ही पाहिलं का नारळ। चला म्हणलं आपण आता आहे ना मंदिरात जाऊन दर्शन घेऊ। जेवायला मंदिरामध्ये पंगत बिंगत आहे का काय असं मला वाटलं। मिन्नत मामा आणि पोरं देवाचं दर्शन घेऊन तिथं बसले होते। मी आपलं गेल्या गेल्या मारुती रायाचं दर्शन घेऊन शनी महाराजांचं दर्शन घेतलं। ओम श्री शैनेश्वराय नमः। इथं भिंतीवर लिहिलंय मूर्तीवर तेल टाकू नये, तरी लोक आहे ना मूर्तीवर तेल टाकायची हागेच करती नाही। मी आपलं गणपतीचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घेतलं। बोला भावानं हर हर महादेव। अरे भावानं व्हिडिओ स्किप करू नका बरं का, पिक्चर तर अभी बाकी है। आमच्या नायगावला भरला शनिवारचा बाजार। आमच्या या गाववाल्या भाऊकडे आंबे भेटतील उधार। आंब्याच्या जाळ्या आणल्या त्यांनी गाडी भरून, प्रत्येक आंब्याचं वजन देतोय काटा करून। बाजारामध्ये आणले या भाऊने एवढे मोठे मासे। ये बाबा मी आता हे खाऊ कसे। या भाऊच्या बोंबलाचा वास तर अगरबत्तीपेक्षा खास, पण माझ्यासाठी हा वास लय बकवास। तुम्ही मला म्हणाला अरे भाऊ तू तिथे गेलाच का आला। बाजारामध्ये आले कलिंगड, आताच जर कलिंगड घेतलं तर पिशवी होईल जड। खानगावच्या वड्यापाववाल्याकडे झाली एवढी गर्दी पाहून मला मोकार झाली सर्दी। वांगे काकडी भेंडी शेवगाच्या शेंगा गोविंद भाऊ आणतोय सगळा माल ताजा ताजा। मी आपलं इकडे तिकडे बाजारामध्ये पाहत होतो, तेवढ्यात मला गिरीश जेजूरकर तिकडून येताना दिसला। भेंडी गावावर घेऊन हा भाऊ एकदम शांत बसला। त्यांनी मला पाहिल्यावर खदा खदा हसला। नवनाथ जेजूरकर नुसता भाजीपाल्याकडे पाहत चालला होता। तो बाजारात भाजीपाला घ्यायला आला होता का फिरायला आला होता काय माहिती। अरा इथं एवढी गर्दी का बरं झाली मला काही समजा ना। जेव्हा मी जवळ गेलो लोक त्या फुलवरीच्या कांद्यावर तुटून पडले होते। बरं का भावानो, ती ना शेतकऱ्याची फुलवर होती। फुलवरीचा कांद फक्त 10 रुपयाला विकत होता। बरं का भावानो, तुम्हाला एक सांगतो, शेतकऱ्यासारखा दिलदार माणूस कुणीच नाही। हा भाऊ ना दर बाजारला येत राहतोय। बॅटऱ्या शेल हेडफोन पाकिट बेल्ट कात्री तुम्हाला लागले तर घेऊन जा। आमच्या नायगावच्या बाजारमध्ये हळद मिरची मसाले तुम्हाला लागले तर घेऊन जा। बरं का भावानं, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये मजा आहे बघण्याची। आमच्या नायगावचा बाजार मी तुम्हाला सगळ्यांना फिरून आणतो। एलके बोडके बाबा मस्तपैकी बाकड्यावर मांडी घालून बसले होते। चला तर भावानं माझ्या बरोबर तुम्हाला अख्खा बाजार फिरून आणतो। आमच्या नायगावच्या बाजारमध्ये खारीटोचे दुकानं पण लागत आहे। आमच्याकडे उन्हाचं टेम्परेचर एवढं मरणाचं आहे ना, कधी 40 होत आहे कधी 41 होत आहे। टेम्परेचर किती जावं असं मरू दे, पण दिवसभर थोडी हवा असली तर बरं वाटत आहे। मी तुमच्याशी बोलता बोलता वाडीतल्या चौफुलीच्या रस्त्यापासून गावातल्या पुलावर आलो। या सरस्वती बाईची मला गंमतच काही कळत नाही। दर शनिवारच्या बाजाराला ती भेंडी घेऊन येते। दर टायमाला भेंडी ती एक एक मोजून लावी ती। जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काय करायचंय। सुपडं टोकऱ्या झाडू आपण हे सगळं घेऊन जाऊ, सारं गाव झाडू। संध्याकाळचे 5 वाजले, बाजारात झाली गर्दी। सप्तर्षीने कानाला फोन लावून बहुत ज्यादा हात गर्दी। योगिताबाईने आणल्या होत्या टमाटे गावावर मिरच्या। या भाऊंनी मला पाहून घाबरले का। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपण परत भेटू नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।